नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण मस्त पुरी भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी जी आहे ना एकदम हॉटेल स्टाईल आहे की तुम्ही पाहिली की तुम्हाला खावीशी वाटेल अशी चमचमीत झणझणीत भाजी झालेली आहे आपली. आणि भाजीची रेसिपी एकदम तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. एकदम छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत आपण. तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत. बघा आपली भाजी एकदम हॉटेल स्टाईल झालेली आहे. तर आता आपण सुरुवात करत आहेत रेसिपीसाठी. भाजीचा कलर आणि टेक्स्चर तुम्हाला पाहून कळलंच आहे की भाजी एकदम हॉटेल स्टाईल झालेली आहे. तर चवीलासुद्धा तितकीच अप्रतिम झालेली आहे ही भाजी. तर आता आपण सर्वात अगोदर बटाटे उकडायला ठेवलेले आहेत 5 ते 6. तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींसाठी तुमचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर 4 ते 5 बटाट्यांसाठी आपण 2 कांदे मॅश करून घ्यायचे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचे, कारण थोडासा कांदा बारीक असेल ना तर भाजीला दाटसरपणा जास्त येतो. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मस्त जिरे, लवंगा, मिरे, तेजपत्ता, वाळलेल्या 2 ते 3 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट. आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे छान परतलं, ह्याचा छान सुगंध सुटला की आपल्याला घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपण जो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो कांदा घालायचा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज ज्या आहेत ना त्या एकदम घरच्या साहित्यामध्ये पण एकदम टेस्टी कशा बनतील त्याच्यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स सांगतो. त्यानुसार तुम्ही फॉलो करत जा आणि अशाच रेसिपी बनवत जा. बघा तुमच्या रेसिपीमध्ये नक्कीच फरक झालेला असेल. आता आपण ही फोडणी परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मॅश करून घेतलेले 2 मिडियम आकाराचे कांदे आहेत, तर ते घातलेले आहेत. हा कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा गोल्डन कलरचा होईपर्यंत. म्हणजे हा कांदा व्यवस्थित मऊ झालेला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण टोमॅटो घालणार आहे. कांदा परतण्याच्या अगोदर जर तुम्ही टोमॅटो घातला तर कांदा आपला कच्चाच राहतो आणि मग भाजीला टेस्ट जी आहे तर ती व्यवस्थित येत नाही. आता आपण कांदा पटकन परतला जावं म्हणून अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आणि आता कांदा बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे. तर आता आपण टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो तुम्ही 2 घातले तरीही चालते. तर आता आपली ही फोडणी व्यवस्थित परतलेली आहे. आता आपण मसाले घालत आहोत. लाल तिखट, गरम मसाला, हळद, धने जिरे पूड आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. म्हणजे याच्यामुळे आहे ना भाजीला खूपच छान टेस्ट येते. तर आता फोडणीमध्ये जेव्हा आपण मसाले घालतो ना त्यामध्ये 1 ते 2 चमचे गरम पाणी घालायचं, म्हणजे जे मसाले आहेत ना आपले अजिबात करपणार नाही आणि भाजीची चव जी आहे ना तुम्हाला दुप्पट वाढलेली जाणवेल. तर आता आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये घालत आहोत आपण उकडून घेतलेले बटाटे. तर ते हातानेच मॅश करून घ्यायचे. ही टिप्स पण फॉलो करायची. हॉटेलमध्ये जे असतात ना तर त्या काहीतरी छोट्या छोट्या अशा टिप्स असतात त्या आपल्याला घरी माहीत नसतात. मग त्याच्यामुळे ज्या आपल्या भाज्या आहेत ना तर त्या हॉटेलसारख्या चवीला लागत नाहीत. आपण भरपूर प्रयत्न करून बनवल्या तरीही काहीतरी चेंजेस असतो आणि थोडाफार फरक असला की आपल्याला बरोबर भाजीमध्ये फरक जाणवतो. तर आता आपली ही भाजी एकदम हॉटेल स्टाईल झालेली आहे. तुम्ही याच पद्धतीने नक्की भाजी बनवा. तर आता आपली फोडणीमध्ये पण बटाटे आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये खळखळ उकळी फुटलेलंच पाणी घालणार आहोत. आपली ही सर्वात महत्त्वाची टिप्स असते की आपण जेव्हा ही रस्सा भाजी बनवतो तेव्हा खळखळ उकळी फुटलेलंच पाणी आवर्जून घालायचं, म्हणजे तुमच्या भाजीची चव जी आहे अप्रतिम लागते. आणि आता आपण त्याच्यामध्ये उकळी फुटलेलं पाणी 1.5 ग्लास जवळपास घातलेलं आहे. आता ही क्वांटिटी तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींनुसार भाजी बनवू शकता. मी ही 4 व्यक्तींसाठी बनवलेली आहे. 5 ते 6 बटाटे घेतले होते आपण. पाणी एकदम जास्त पण घालायचं नाही आणि एकदम कमी पण नाही. अशी थोडंसं रसा पण दिसला पाहिजे भाजीमध्ये, कारण आपण जेव्हा हॉटेलमध्ये खातो ना तर तेव्हा असा व्यवस्थित त्या भाजीला रस्सा असतो, तेव्हाच त्या भाजीची चव जी आहे ना खूप छान लागते. तर आता मस्त 5 ते 6 मिनिटांपर्यंत भाजीला शिजू द्यायचं, म्हणजे आपल्या मसाल्याची चव जी आहे ना पूर्ण भाजीमध्ये उतरते आणि भाजीला एकदम छान चव येते. तर आता शिजल्यानंतर भाजीला तुम्ही कलर पाहिलाच आहे. बघा तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे. आता आपण भाजीची कढई बाजूला ठेवली आहे. नंतर त्याच्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर. आता दुसरी कढई ठेवून आपण घातलेलं आहे तेल आणि याच्यामध्ये मस्त आपण पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत भाजीसोबत. तर पुऱ्या बघा कशा टम्म फुगलेल्या आहेत की नाही. मस्त आता मस्त पुरी भाजीवर ताव मारायचा आणि असं जेवण असेल की कसं मनाला समाधान मिळतं. बघा आता आपलं पुरी आणि भाजी तयार झालेली आहे. आपण ताट वाढलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर कशी वाटली ही पुरी भाजीची रेसिपी? आवडली ना? नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.